कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। गावातील 1 गुंठा जमिनीचाही पंचनामा राहणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले। यावेळी शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे केली। प्रत्येकाच्या नुकसानीचे पंचनामे करून झालेल्या प्रत्येक नुकसानीची भरपाई दिली जाईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले। इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो। जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सगळ्याला सांगतो। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याचं त्यांनी सांगितले। या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिले। ओल्या दुष्काळाबाबत केंद्र सरकारचे निकष लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही भरणे यांनी सांगितलं। राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करतील। परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे। आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जेव्हा अडचणी जाते, जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं, त्याला आमचं प्रथम प्राधान्य।